तो जिथं उभा राहीन अख्ख्या पिंपरी चिंचवडमध्ये तो जिथं उभा राहीन मी त्या प्रभागातून उभी राहणार. प्रज्ञा कुणाल वावळकर, मी स्वतः पत्नी असून मी त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केलेले आहेत. तसेच त्यांच्या विभागातले सामान्य नागरिकांचे सुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत की त्यांनी गरिबांच्या जमिनी बळकावटल्या. आणि आणखीन कलाटे म्हणून आहे, नाना कलाटे, राजेश कलाटे, त्यांच्या ॲट्रॉसिटीचा गुन्हा टाकून त्यांच्या सुद्धा जमिनी बळकावल्यातल्या. तो जिथं राहतो त्या सुद्धा जमिनी आहे, त्याची बुडीताची जमीन असताना सुद्धा त्यांनी घर बांधलेलं आहे. आणि त्या वाकड चौकीला आजही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत, कुठलाही गुन्हा क्लिअर झालेला नाहीये. तर मला जनतेला हेच सांगायचं, तुम्ही अशा उमेदवाराला तिकीट देताय की तो जनतेचं भलं नाही, तो स्वतःच्या घराचं पण भलं करणार नाही आणि जनतेचं पण भलं करणार, तो फक्त स्वतःचं पोट भरणार आहे. त्याच्यावर जो घरचा व्यक्ती माणूस नाही झाला तो लोकांचा काय होणार आहे, तो जनतेला काही नाही देणार आहे. जो स्वतःच्या बायकोला आणि मुलीला वनवाशी करत असन, वाऱ्यावर सोडत असन, आज माझ्या मुलीचं शिक्षण बघत नाही, आमचं घरादाराचं काही बघत नाही, मी भाड्याच्या घरात राहते आज, आणि त्याच्याकडे भरपूर प्रॉपर्टी आहेत, असं की नाही की त्याच्याकडे प्रॉपर्टी आहे. तो कोर्टात येऊन खोटं सांगतो की मी एक बिगारी कामगार आहे. मग बिगारी कामगार इलेक्शन कसं लढू शकतो हे मला विचारायचं.